आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य. वाऱ्याने उडवून दिलेल्या पाचोळ्याला आपण कुठे पडावं, कसं पडावं, जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं, असं काही मत असतं का? ओळखी केल्याने सौख्या इतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते. शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फरक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की आता हा असा का वागला. पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी, आपला हात वर पोहोचत नाही व दुसऱ्याला नक्की जागा सापडत नाही, अशी अवस्था जीवनातही बऱ्याचदा होते. वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते ना, तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात.